धन्यवाद रसिका हो, रसिका हो. गण झालेला आहे. आता आपल्या समोर सादर होत आहे सुंदर नृत्य कलाविष्काराने नटलेली आणि पेंद्या सुदाम आणि बोबड्यांची धमाल विनोदी अशी गवळण. रसिका हो, आपल्या समोर सादर होत आहे एक शृंगारी गवळण. तत्पूर्वी आपल्या समोर सादर होत आहे पहाटेचा प्रहर. रसिका हो, झुंजू मुंजू झालं. पहाटेला सूर्याची किरण दिसू लागली आणि म्हणून आपल्या समोर सादर होत आहे पहाटेचा प्रहर. झोपलेला गवळे दादा जागते वाले. ओ ला 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 हे हे
नंदाचा आम्ही कृष्ण मुरारी गवळ्याचा श्री गिरिधारी नंदाचा आम्ही कृष्ण मुरारी गवळ्याचा श्री गिरिधारी आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला यशोदेचा नंद लाला बालकृष्ण जन्माला यशोदेचा नंद लाला बालकृष्ण जन्माला यशोदेचा नंद लाला बाळकृष्ण 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 पेंद्या अरे सुदामा तकास तू पेंद्या अरे 360 गवळीचा मेळावा थाटमाट करून मथुरेला चालले आहे त्यांना वाटे चढवा व त्यांची चोरी करा गरज लागली तर मला साथ घाला बापरे 360 डोळींचा मेळा हात माट करून मथुरेचा घाट चढतोय त्यांना अडवायचं कसं? एक आपल्याला एकट्याला झेपायचं माझ्या सवयीच्या सौंदर्य आणि त्यांना शोधायला हवं पहिले ते कुठे आहेत ते बघतो नंतर त्यांना घेऊन येतो म्हणजे थोडं फरक पडेल असा नको असा येतो हो सरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी हो सरल्या काही दिशा पहाटे प्रहरी
हॅलो वाटीला जाऊया पण वाट माहित आहे का गं? हे काय? तुला वाट माहित नाही? हॅलो काय गं? चंद्री, तुला काम करायला सांगितली होती ना गं? कोणाला गं? कोणाला म्हणते? अगं मावशीला. अगं तुझी सजनीची मावशी. हां, ती म्हातारी. काही असं तर गच्चीवर येणार नाही बघ. काय झालं गं तिला? तुला सांगते. हां, त्या मावशीचं आणि माझं कालच कप्पा भांडण झालंय. कसं? चंद्रीला परत दाखव ना. काय गं? काय गं? चावलं तुझं ते? हे तारी. काय हे कच्चा कच्चा? तू तर दाखवलंच नाही कच्चा कच्चा. मुली कच्चा कच्चा झालं. कच्चा कच्चा नाही गं. बरं मग हा बोल म्हणतेस का गं? मी? येई काय? बघ तरी हा करून. कसा माणूस? आणि की राजा प्रेमाने हा करून. मावशी? प्रेमाने नाही येणार. रागाने करू नको. म्हातारे? ए चंद्रा, मी नाही वाटत. अगं ये. किती काय मग? मी हाक मारते. मावशी? काय ग पोरीनो? सांग समजते. अगं ये मावशी. अगं काय ग? अगं येतेस ना गं बाजाराला? अगं हो, निघायची घाईच आहे. पण बघ या बाळाला पण मेले बच्चू घेत नाही. किती वेळा सांगून झालं हो घ्या, हो घ्या. बरं एकदा त्यांच्याजवळ देते आणि लगेचच मग बाजाराला येते. कागपोरीनो हाका मारता कागपोरीनो हाका मारता जरा फॅशन मी करते आणि बाजार मी येते 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 कागपोरीनो हाका मारता कागपोरीनो हाका मारता जरा फॅशन मी करते आणि बाजार मी येते जरा फॅशन मी करते आणि बाजार मी येते जरा फॅशन मी करते आणि बाजार मी येते जरा फॅशन मी करते आणि बाजार मी सकाळ सकाळी उठवाया सकाळ सकाळी उठवाया लागते माझ्या या नवऱ्याला लागते माझ्या या नवऱ्याला लागते माझ्या या नवऱ्याला सकाळ सकाळी उठवाया सकाळ सकाळी उठवाया लागते माझ्या या नवऱ्याला लागते माझ्या या नवऱ्याला लागते माझ्या या नवऱ्याला गाई वटाणा पाणी दाखवते
टाक लावून साठी चालल्यास मी बघा हाय माझी तुमच्या रेखाकडे माझा फोन घेऊन आले आहे का तिकडे बघा हो, बच्चूवरती माझा भरोसाच नाही कुठे जाणार आणि कुठे जाणार. अगं हे राधा अगं कशासाठी का मला हाक मारली एकला पण माहित नाही अगं तुला ग काय ग कोण बोललं? गेली ठोगी बघितलं हे पहा मावशी आली आणि पैशाचा पाऊस सुरू झाला मावशी आली आणि पैशाचा पाऊस सुरू झाला खास मावशीसाठी बच्चू महाकाळ यांकडून मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घेत नाही बच्चू महाकाळ बरं घेते ऐका. सौभाग्यवती महिलेचे की नाही सौभाग्यवती महिलेचे की नाही कपाळावरती कुंकवाचा टिळा दिसतोय उठून ऐका ना हो आजी सौभाग्यवती महिलेचे की नाही कपाळावरती कुंकवाचा टिळा दिसतोय उठून आणि ह्या बच्चू भाऊला सर्व इथे बसलेले ते विचारतात हा इथं आणलास तरी कुठून तसेच भाई महाकाळ यांकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घेत नाही भाई महाकाळ भाई महाकाळ नक्कीच बरं विकायला घेतला बदामाचा हलवा विकायला घेतला बदामाचा हलवा बघा हो हे कुठे कुठे जातात त्यांच्या पहिल्या आयटमला कुणीतरी पलवा आणि नंतर मग मला बोलवा काय भाई अगं गेली किती डोंगी अगं मी काय मी अगं बाई आता दिसायचं काय झालं ग सांगते ना बच्चूला सगळ्यांना विसरली अगं मग काय करते माझ्यावर ही नाही. मग काय हाय की नाही हो? बाई, अहो, काय वाचताय मला सांगते बा असून द्या ना, मी पण आहे ना हो हिचं काय सांगायचं झालं ना ही एक नंबरची खडूस आहे माझ्याबरोबर ना नेहमी सतत भांडत असते आणि घरात तर विचारूच नका अहो हसताय काय अरे बरं राधे मी आधी सांगते ही जर मिली वासाडी येत असेल ना बाजाराला तर मी येणारच नाही ग तुला पण सांगते ही खेळडी असेल ना तर मी पण अबे ए महिला तू मला खेळडी काय म्हणते अगं हे चंद्रे काय असं करतेस ग? मी नाही येणार बाजारात. मावशी मी पण नाही येणार बाजारात हातीला आवाज होता. ए चंद्रे तुला आठवतं बोलू मावशीची या ढोकसेची गाडा ओ मला डोसा म्हणते ओ किती चिकने बघा हॅलो नाही गं. अगं बघ. मी हिच्याशी बोलणारच नाही बघा कशी वाटारे डोळ्याने बघते ती अगं ये मावशी बोल ना आता
बरं तू म्हणतेस म्हणून. काही नाही केलं मी. आले तुझ्याकडं. काय मोठी मानवाली. आहेच मी. अगे बाजाराला जायचं. अगं राधे तुम्ही म्हणालात म्हणून मी गेली. आता तिने सरळ आवाज द्यायचा ना. काय गरज नाही? पुन्हा जाते. अगे काय गं मावशी? बाजाराला जायचंय ना. बघितलं तो माहेर बोलायची सवयच नाही बघ. अगं बोल गं प्रेमाने आता. चल ना गं मावशी. आता कशी बोललीस? किती बोलली? ए, चल की आता, पटा. पहा. ये. बाजाराला चाललं खरं पण काय काय घेतलं काय सांगितलं नाही ते. आता ते सांगायलाच पाहिजे. अगं हो नाही तर बाजार होणार कसा. मी सांगू? हो सांग. मावशी मी घेतला खवा आणि चालली बघ व्यापाराला. बरं बरं. अगं राधे तिने घेतलंय खरं खवा. आता तिचीच आपली राहील सोडीत हवा. ए मावशी बघी नाही गं सांगते. अगं मला काय म्हणायचं ती विक्री स्वतःचीच करेल स्वतः जाईल. कवा घ्या कवा आणि तुम्ही राहील पाठीमागं म्हणून म्हटले आपलीच हवा सोडीत राहील. तू ग काय घेतलं? मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ व्यापाराला. वा वा छान राईट केलंस बघ. बघितलं म्हणून सांगते हिच्यावर मिलीवर भरोसा नको ठेवू. कधी उलटी फिरत सांगते येत नाही बघ. काय बघ अरे मी कुठे म्हणते ती बघ ती कशी म्हणते ती. हॅलो हे पहा कल्पेश हरिश्चंद्र रहाटे उर्फ सोनू यांचे सासरे सन्माननीय श्री संदीप पांडुरंग साळुंके गाव जांभरुण यांकडून श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी रोख 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच परेश शेठ माने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मावशीसाठी. मावशी त्यांना खूप आवडली दिसते आणि त्यांनी नाव घ्यायला सांगितलंय प्रणय आमरे यांचं. मावशीने नाव घ्यायचं प्रणय आमरे. प्रणय दमदार पाहिजे का? नक्की ना. बरं आठवते बघ. सारखे सारखे नाव घ्यायला म्हटलं की सगळे विसरायला होतं. काय हो सासूबाई तुमच्या जमान्यात तर अशी नावं घेतलं का हो? काय बिचारी म्हातारी आले पण बसते बघा कशी टाटा टाटा. तुला सांगून ठेवते मी राधे सारखी सारखी मागे मध्ये मध्ये येते हा. नक्की ना. बरं इथे काय नाव त्यांचं? तुला नाही जमणार बाजूला वाटाण्याच्या भाजीत. अगं भाऊजी वाटाण्याच्या भाजी खोबरं टाकलं किसून किसून. वाटाण्याच्या भाजीत खोबरं टाकलं किसून किसून. आणि प्रणय आपल्या आयटम बरोबर बसले होते तिकडं. त्यांना ढकललं तिकडं आणि मग ते दोघे राहिले बाजूला आणि मग त्यांना त्या काय नाव त्यांचं त्या परेशला घेतलं मी चाटून पुसून. काय झालं तुला म्हणजे काय? वाटाण्याच्या भाजीत खोबरं जरा जास्तच पडलं होतं बघ. ते आले पुढं मला वाटले शिल्लक भाजी होती ती तेवढ्यावरती ठेवली की काय पडली होती मला. सुका भात होता.
आता राहिलेलं होतं ते तेवढे चाटून घेऊया आता मावशी आता मामा तो चला तर फटाफट अबे किती मेहनत आहे माहिती आहे का यासाठी असंच नाही होतं. 12 भाकऱ्या खाते नाचण्याच्या मला सांगते हो जाऊबाई हसताय काय तुम्ही तुमच्या घोड्याला विचारून बघा की 12 भाकऱ्या खाते मी एका वेळेला नाही ग तुला कुठं काय घेतलं वेपाराला का मी काय आता म्हातारे घेणार या वयामध्ये काय मला जमणार आहे बरं विकायला काहीतरी घेतलं होतं मी अगं सांगते मी एवढे कशाला काय तुला अगं विकायला घेतला होता मी ताजा खवा विकायला घेतला होता ताजा खवा आणि रसिक प्रेक्षक माय बाबो तुमचा आशीर्वाद आमच्या सर्व कलाकारांसाठी हवा हॅलो हे पहा सन्माननीय बाळकृष्ण काका आमरे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये आले त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचं आहे सर्वजण हसतायत बघा म्हणजे त्या आजोबांना पण मावशी आवडलेली दिसते बरं हो माझे धनी अहो धनी कुणाची दृष्ट लागू नये हो माझ्या या बाळा बोंडसवरती घेते त्यांच्यासाठी नाव आम्ही वयस करायचं बिचाऱ्यांचा अपमान नको ना मी साधस घेते हो आपल्या देवीचं ग्रामदेवीचं नाव काय नवलाई पावनाई नवलाई पावनाई तिच्या चरणावरती फूल घालते वाकून नवलाई पावनाई तिच्या चरणावरती फूल घालते वाकून आणि हे माझे कारभारी एकदा नाव सांगा की बाळकृष्ण तुमचे नाव घेते सर्वांचे ह्या मान राखून त्याचप्रमाणे सन्माननीय सोनू रहाटे यांच्याकडून निकू हळदणकर वैभव भुवड आणि आकाश आडाव यांच्याकडून 121 रुपयाची पारितोषिक केलेलं आहे यांचं असं म्हणणं आहे की निकू हळदणकरचं नाव घ्यायचं आहे निकू हळदणकर बरं घेते हांड्यावर हांडे सात भाऊजी हांड्यावर हांडे सात तुमचे 2 मित्र आहेत त्यांच्या कपारड्यात घातली लात आणि मी तुला घेतलं माझ्या पहिल्या घरात म्हणजे असं मेले ते पहिले नंबरला होते तेवढी तिकडं चिकणी दिसते की नाही मी बया हो खरंच सांगा की मी म्हातारी दिसते का हो दाढीवाली भाऊ बघा की लाजले की नाही सांगा बघा लाजले की नाही कशी दिसते मी
पण एकदम देखणे की नाही हा हा बघितलं का अरे म्हणजे काय मी कसं दिसते अय्यो आणि तुम्ही आपली ऍक्शनच आहे तशी ना चला पटापटा एवढा मथुरेचा घाट चालायचं म्हटल्यानंतर एखादं गाणं तरी म्हणायचं ना गं. कारण ह्या म्हाताऱ्याला मला एवढं काही घाट चढता येणार आहे का मी अरे तुम्हाला बोलते मी बघा, यांची बायको अभ्यास कोणाचं लक्ष नसेल बघा काम करून करून थकले आणि उलटे पाय घालून बसले बघा बरं मला दोन गाणी येतात हे बघा म्हणू का मी दोन गाणे येते पहिले एक म्हणते नंतर एक म्हणते आंबा गडगड आंबा गडगड बच्चू माऊलींचा आता हो पूर्ण म्हणायचं होतं मग तात्या मला ते दिसलेच नाही बघा बरोबर सांगते मी आल्यापासून एवढ्या तात्याला शक्य पण दिसत आता दिसले मला मी शोधते झोपले की काय त्या म्हातारीला बघून बरं दुसरं गाणं म्हणते आणि नंतर नाव घेते अगं शालू हो गाणे ग मैना. अगं शालू जो गाणे ग मैना, शालू जो गाणे ग मैना. उघडीने आणली रुसून ग मैना, शालू जो गाणे ग मैना. हॅलो हे पहा तन्मय महाकाळ यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये चालू आहे त्यांनी बक्षीस झालं आहे त्यांनी नाव घ्यायचं आहे मावशीने संदेश महाकाळ यांचं नाव घ्यायचं आहे संदेश माका. हो संदेश महाकाळ बरं घेते एकदम जबरदस्त नाव होते नाही, आता आहे तेच घेते जमेल ना नाही नाव त्याचं संदेशच घेणार आहे नाव आहे तीच घेते पाठवत नाही तर जमेल. बरं घेते हा. घाटात घाट कासारीचा घाट ऐकतोय ना काय भाऊ टेकला म्हणून बघते माझ्याकडं घाटात घाट कासारीचा घाट आणि या संदेश बरोबर संसार करताना माझ्या आयुष्याची लागले सगळी वाट नाही तर काय गेला गेल तर वेळेवर घरी टायमिंग काय का कसं यायचं आता सकाळचा 6 वाजता रात्री येतो 10 वाजता म्हटलं नाही पुढे काढतो काही गरजच नाही बघ खरं आहे की नाही हो चला ना चला अगं मला आता काही गाणी येतच नाही बघा तुम्ही आता पोरीचा नाट्य आहात एखादं गाणं म्हणा की अगं बोला आवाज नाही घ्या ग तुम्ही डोईवरी माट धरू
चालूया मथुरेची वाट सुरू झाला अवघड घाट चालूया एकी पाठोपाठ माझारी जाण फार ग आम्हा बोरीना उशीर हा झाला आला नबी रवी आला घेऊन किरणांचा शेला आला नबी रवी आला घेऊन किरणांचा शेला या सुंदर गीतासाठी सन्माननीय परेश शेठ माने यांच्याकडून आमच्या या गायकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत रंगमंचावरती शाहिरांनी सादर केलं पाहिजे. आमच्या नवन मंडळाचे गोडगाड्याचे शाहीर सन्माननीय प्रमोद शितक हे गीत सादर करतायत. वन्स मोर
अजून मला मिळालेले नाही. काय समजत नाही कुठे गेले कुठे. हॅलो, हे पहा रसिक हो, आपला हा सुंदर कार्यक्रम चालू असताना आपल्याला जे कानावरती सुंदर संगीत पडतंय त्या संगीतासाठी संगीतकाराचे संगीताचे संगीत संयोजक सन्माननीय साऊंडचे मालक आमचे मयूरदादा कदम आणि मकरंदादा चौगुले यांना ही शाहिरी मानाचा मुजरा थोडा राहून गेला होता, तरी धीरगिरी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर प्रज्ञा अमृत शेडगे यांच्याकडून गाव पनवेल यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 500 रुपये, तसेच दिवेश मेहेर यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपये, तसेच प्रज्ञा अमृत शेडगे पुन्हा मावशीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक केले. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. अरे हे गेले कुठं अजून भेटले नाही. आता हा कोण बघतो. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे गेला पण खाल्ला गेला काय. अरे बोबड्या रे बोबड्या. नेपाळी विद्वान आहे. नेपाळी आहे. अरे बोबड्या. अरे काय काय अरे हाय इकडे खातात आलोय. भेटले काय अरे मेला भरपूर आहे. आई शंभर तू घेऊन ये लवकर ये. काय 2-3 भेटले ते घेऊन ये. अरे पण कथाला काय अरे कथाला येऊ मी. कशाला येत तुझा आता कुठल्याचं सांभार करायला ये लवकर ये. अरे मेला मग यायला पाहिजे. आणि लवकर ये रे. लय मोठी कामगिरी घेतली. आलो आलो. मला मोठा कॉन्टॅक्ट आहे. लवकर ये. या पेंड्यानं मारली हात हो मजला. या पेंड्यानं मारली हात हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. कोणा खाऊन बोट त्यानं भोगावला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. कोणा खाऊन बोट त्यानं भोगावला. आळीला वाकड्या अडकल्या. बोटा खाऊन बोट त्यानं भोगावला. माझ्या आळीला वाकड्या अडकल्या. बोटा खाऊन बोट त्यानं भोगावला. या पेंड्यानं मारली हात हो मजला. या पेंड्यानं मारली हात हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोटा खाऊन बोट त्यानं भोगावला. आळीला वाकड्या अडकल्या. बोटा खाऊन बोट त्यानं भोगावला. आळीला वाकड्या अडकल्या. बोटा खाऊन बोट त्यानं भोगावला.
अरे बाबाची गौरवी चकामका बघित होता. आता बघितलं नाही. आता बघितलं. काय माणूस पाटला आत्याला पाटलाय. अरे अरे कशाला आम्हाला सांगितलं अंदाज काय? मी कांदीला तुला पाठीमागे दाखवतो. हॅलो, हे पहा 7 गावांचे गावकर सन्माननीय वसंतदादा महाकाळ, वसंत शेठ महाकाळ यांच्याकडून आमच्या या नमन मंडळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. खरोखरच एवढं वय झालंय तरी देखील डोळ्याला पापणी न लावतात ते कार्यक्रम बघत आहेत आणि आमच्या कलाकारांवरती असंच प्रेम राहू दे. धन्यवाद महाकाळ शेठ. हा हा, अरे तात्याची बक्षीस दिली. हा? होय? तरी तात्या कुठं दिसत नाही. आता बोलू दे, बोलू दे. हे बघा येतो त्याला. अजून ते सकाळला होईल. अरे राहू दे. सकाळला लहान अरे भाव किस्सा हा काय? अरे मेघा माझ्या तुकडा दिसतोय का? सांगू काय? काय आहे रे? दुपारी दुपारी एक ग्राम दुपारी काय? दुपारीला आत्महत्या होत आहे. जेवल्यावर काय? उद्या वारकत रविवार आहे. बरा झाला म्हणून दुपारी रविवार आहे. ह्या मॅगीतला काय कुठला मसाला काय ना. हा आता मी कुठं होतो तुम्ही? अरे आमच्याकडे गेलो कुठं तू? अरे आम्ही खाद्यात जाताना पहिला इथे येतात, इथे सगळा चालतो बरोबर. त्या पाणी खायचा आणि नंतर खाण्यात तुला काय म्हणत होता? मी कुठं होतो? इथेच होतो. त्या पाण्याला इथेच होतो. मी काय म्हणतो तू आम्हाला कशाला हाक मारली? अरे कशाला आतमध्ये तर तेच सांगतो. अरे बाबा मोठी कामगिरी आहे. कसली? चाची अरे तसली नाही रे. अरे मी माझी त्याला तोडली आहे ना. काय काय? तू काय बोलतोस? हा, बरोबर. कसं ना? हा, अरे मी काय म्हणतो तू आधी आम्हाला इथं बोलवलात का त्याला? तेच सांगतो. अरे मोठी कामगिरी आहे. अरे पण तीच सांगतो कसली? कसली कामगिरी आहे? अरे मग असा बोलला. मी म्हटलं कसली. अरे 16 शस्त्र गवळींचा मेळा काटमाट करून मथुरेचा घाट चढतोय. कशी बंद करायचा आहे? त्यांच्याकडून दही दूध कधी खायचं आहे? नक्की किंवा आता तुला पाच ठेवला झालं का त्यांच्याकडून काय म्हणतच नव्हता. हा, मग अरे त्यांच्याकडून- पण हे पण त्या आवडायची काय? हा काय याची कामगिरी चप्पल काय? हे म्हणजे काय यानं भरपूर कामगिरी केला ना. हा? हो? आणि हा काय असं झालं ते? काय सांगू काय ते सांग काय झालं? कल्पेदाकडे वेटिंग करत होता ना हा तो जोड टाका इकडे बसला अरे! काय आलं वाटतं? पण मला एक समजत ना त्या गणपतीची वेल्डिंग कुठं बसले? काय रे का जाम झोपला? अरे त्याचा ना नुसता खाक्या खांद्याला पण आवाज असतो. होय. इथं कुठं लपून बसतो? इथं बसतात काय? सकाळी येत मला. बरं आता गौला निघतात अरे पण. गवळणी बघायचं दाखव, तुला दाखव. माझ्या पोटाच्या समोर बघ. पुढं बघशील? ए बघ थांब दाखवतो. माझ्या पोटाच्या समोर बघ. म्हातारे इकडे नको बघू. इकडे
तिकडे बघ त्या बघ म्हणजे पोरा कमरेने दाखवतोस ना हा जरा बघशील की नाही त्यांच्या हा बरे दादा वा येऊन जा बघ काय झालंय करत आहे बघ तुला बरे दादा जातो दिवस तुला सांगतो ना मी असा होतो हा बरेच नका तेव्हापासून ही परिस्थिती झालेली आहे नक्की परत जायचं मग तुला काही की? आणि मग काय दाखवतो तुला आणि तू दाखवता हा, आता दाखव हा, ते बघ, माझी पोरं समोर. आता काय काय आणलं ते विक्रीला लागा पटापट अरे मावशी दाखव आम्हाला समाज स्वतःला आणले अरे मग त्याला वेगळीच धरता येत नाही अजून. मी अरे खाऊ नका पाचवारे खाऊ नका अरे अरे मी हिला ना कुठेतरी बघितले मी हिला कुठेतरी बघितले अरे पहिले मी तर दमदम झाले आहे बरेच करतेच पाहिजे काय बोलतेस? सांगते अरे ऐन वेळेला दुपट्टा पण मिळवतो गरज असेल तर मी जाते पटापटा असू दे हो, नक्की. नुकसान नाही ते ना? त्यांचे पण बरेच घडले गो. पावते धंदे नाही बोलायचे मग काय बोलू? धंदे नाही बरं बोलायचे कामावर जातो ना, तिकडे माझे ते व्यवसाय माझे काय व्यवसाय मोठे व्यवसाय आहेत. असे म्हणतात आपण. हा? मावशी परत एकदा कोणी त्याला इकडे बोलूया बोला. हा परत एकदा दाखव. शेवटनं जातो. पैसा लगेच कुठं कामाला आहे मावशी बापच्यात येते माहिती गाण्याच्या झोपडीत. मावशी पैसा कसा येतो नाही पैसा कसा येतो दाखव मावशी त्यालाच माहिती. हो, आता तिकडे लक्ष नका देऊ. ऐकलात ना सगळे विचारे हो. पण माझी विधाता माणूस होय ना हा आणि तुला दिल दे मला दिल दे याला दिल दे माझा तर ती त्याच्याकडेच आहे होय का? मग आल्यापासून सांगितले आली माणूस पण आली माणूस हा. बरं हे पोरीनो चला पण विक्रीला लागूया ए मावशी काय रे हे पहा वाटत मिरवणे गावचे गावकर सचिन ढवळे स्वतः मावशीच्या भूमिकेत काम करतायत आणि त्यांचा भाचा रोशन पाष्टे यांनी मावशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. तरी त्या भाचा रोशन पाष्टे याचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे रोशन. बरं घेते पाहुणा आहे आणि नवराईच्या मंदिरामध्ये खेळत होती विट्टी. नवलाई आणि पाहुण्याच्या मंदिरामध्ये खेळत होती विट्टी आणि बच्चू भाऊला दिली सोडचिट्टी आणि रोशनला मारती मी विट्टी. तसेच राहुल परमले यांनी मावशीसाठी 100 रुपये दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचंय राहुल. दाढीवाल्यांनी
गेला कुठेतरी अरे अरे, मावशे, आता बोलू नको आता. मग काय अरे आता दाढीवाल्याचाच राज्य आहे. बरं बघ, अहो काय असतं जरा बघा की मावशीवर खुश आहे. या राऊजी आव ड्रॉप. वाजवते काय जरा वाजवते. असले 500 रुपये पूर्ण वसूल करूनच जा. बरं नाव घेते हा, घे घे नाव घे. जो कोणाला जोरात नाव घे. पाऊस पडला की नाही पाऊस पडला की नाही विहिरीचं पाणी ओढायचं हळूहळू हा, कसं कसं एकदा दाखव. दाखवते की पाऊस पडला की नाही विहिरीचं पाणी ओढायचं हळूहळू रडून का? आणि हा मेला दाढीवाला लागलाय राहुल मावशीच्या पाठी हळूहळू कशाला मारते त्यांची तर हौस पूर्ण करायला आलेली पण हळूहळू कुठे तो तर जोरात आहे. ऐसून केलं. अरे पावसाची सुरुवात झाली चला पटापट चला कुठे? थांबा. अरे पण कशासाठी अरे मावशे, कशासाठी म्हणजे काय? सांग मला, सांग. आम्हाला काय कामधंदा आहे म्हणून आम्ही चाललो आहे. हॅलो हे पहा वैभव भुवड आकाश आडाव सोनू रहाटे यांपुढे 201 रुपयाचं पारितोषिक केलंय तरी मावशी नाव घ्यायचंय वैभव भुवड. हे तू नाव घे, मी बसतो इथं. हो अरे बाई, तू नावच काय नाही बाई. करत होती मी वेणीपणी करत होती मी वेणीपणी पुढे होता आईना करत होती मी वेणीपणी पुढे होते आईना आणि यांचं नाव कसं वैभव आले पाठवून त्यांचं मी मिठीतच राहिना मावशी जाऊ ना, आता काय मिठी राय. अरे काय प्रत्येकाला चाललंय तुझं काय म्हटलं लक्षात आले ना अरे तो पाठीमागून आला मला मिटिंग करायला तर मी त्याच्या मिटिंगच राहिला हट आले. बरे राधे चला पटापट हे थांब रे. हे बा. हे थांबव रे. हे तू थांब. अरे मग आम्ही आलो कशाला रे? मी शब्द दिला जेवायला. अरे ह्यांना थांबवायचा. थांबव, आपल्याला दही दूध खायचंय ना. खावा घे खावा हे आता कुठची सुपारी तू कुठं आली? सुपारी तोडली? अरे कुणी रे तिला नी? याला कुठे गेला? अरे गेला का पळूनच गेला वाटतं. अरे मध्येच काय आतीच काय अरे ही आतीच तू पाली. काय म्हणतेस अरे आशिकची की आशिकची? आती आशिक दिवाण आशिक. अरे आती काय रे? आती होय रे. अरे ती सुपारी आली कसली आहे काय का? अरे त्याच्या घराच्या बाहेर पडली होती. ती बाहेर पडली मला वाटतं तिच्या लग्नाची की काय त्याला धावत गेला होता वाटतं. एवढी नदीची त्याला. अरे त्याला घरात धावत गेला तेव्हा कित्यातनं पडली आता. असू दे, तिची वाजता भेटते ना. अरे मेला ऐकत का तू काय पण बोल बोलता माझ्या मनात पाप नाही. माझ्या पण नाही. अरे बघा
अरे मेल्या. अरे मावशे थांब. अरे मेले. अरे ही बारकी बारकी पोरं आहेत ना, तुला भेटून जातील काही बरोबर. मावशीचीच की नाही? कोण आवडते तुम्हाला? मावशी. मावशी, मावशी. अरे मावशे जरा बाजी हो. अरे त्या मेला हाफ जत्ती घालणं मग आता. अरे हाफ जत्ती आता बसायचं ना ते बोलतो. तरी म्हटलं ही चलबी एवढी का पेटती जोरला? असू दे बाबा, असू दे, असू दे. नाही ते adjust करून बघ, थोडा वेळ बघ. काय तर चला ना, किती काय उशीर होतोय. अरे, थांबायचं नाही बघा. ए मावशे, अरे पण मावशी आधी काय म्हणतो? आता काय चालू तुला? सांग आमच्या आता हे काय आली? अजून जरा अरे हे काय? एक तुला सांगू. सांग. माही करतो, माही करतो, माही करतो. नक्की बोलशील? पण काय करतोय हा? डुमडुम. मावशीला काय जमलं? कसं जमणार? जीवच उठत नाही. हे ते मावशी आवडतं. बसली की नाही? पण आधी काय म्हणतो? तुला आता बाजारात जाता येणार नाही. हा, तू सांगितलं ती ना? कान, तुला बोलवलं कशाला? मला आम्ही ऐकणार नाही. तुमच्याकडे कायदा असेल तर सांगा, नाही तर आम्ही निघालो बघा. काय बोलतेस का मावशी? भांडव टाकतो. आम्ही काय 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 काय? काय बोलतेस की मावशी? कायदा असेल तर सांगा, नाही तर आम्ही निघालो बघा. नाही मावशी, असं नाही करायचं. मग सांगणार तुला. सांग ना. सांगतो थांब. सांग की. देवाने हुकुम केला पेंड्या तुला महा सांगतोय तुला कृष्णदेवाने हुकुम केला पेंड्या सुद्धा महा सांगतोय तुला तू आता इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी नेशील 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 का कृष्णदेवाने हुकुम केला पेंड्या सुद्धा महा सांगतोय तुला कृष्णदेवाने हुकुम केला पेंड्या सुद्धा महा सांगतोय तुला तू आता इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी नेशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी नेशील का तुम्ही मिळून पोरी नका जाऊ मथुरे बाजारी तुम्ही मिळून पोरी तुम्ही गवळ्याच्या नारी माझा कंस दरबारी तुम्ही गवळ्याच्या नारी पटवून देतो कायदा करा कृष्णदेवाचे चरण धरा पटवून देतो कायदा करा कृष्णदेवाचे चरण धरा शरण देशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी देशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी देशील का कृष्णदेवाने हुकुम केला पेंड्या सुद्धा महा सांगतोय तुला कृष्णदेवाने हुकुम केला पेंड्या सुद्धा महा सांगतोय तुला तुला इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी देशील का तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी देशील का काय मग मावशे? काय रे? पटला का आमचा? कायदा. याचं कायद्याची काय बरोबर नाही बरं. आपण जाऊया की पटापटा. आम्ही थांबणार नाही म्हणजे नाही. आपण चाललो कधी? त्याचं काहीतरी राहिलंय.
सांगायचं राहिली विकलं असेल तर कोण तुझं बोलणार? होय? काय कोण बोलायचं? असं पहा, पिसाळी लवकर घे. मावशी, पिसाळी घे. हॅलो हे पहा शुभम सलूमवाला यांच्याकडून 100 रुपयाचं माणूस गेलंय. तसेच सौरभ बलेकर सौरभ बोरकर यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं माणूस गेलंय. शेवटचं नाव घ्यायचं मावशीने सौरभ बोरकर. सौरभचं घेते भाऊजी सांगते की नाही बरोबर आहे ना. मावशीच्या तर वेळ संपत आली. लाल मणी तोडले काले मणी सोडले. काय कसे असे लाल मणी तोडले काले मणी जोडले. हा, जोडले आणि सौरभ भाऊ तुमच्यासाठी असे 7 जण सोडले. मावशी दाबड. तसेच आरती माने यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 200 रुपयाचं माणूस गेलं. तरी श्री कालकाई देवी देवी सभा मंडळ त्यांचे शतसर्वे आभारी आहोत. धन्यवाद. थांब 2 मिनिटं थांब. कुठे गेला तो? अजून 100 रुपये घेऊन ये. अजून हे तुम्हाला घेता घ्या. छोटू आणि यशच्या टिप जागेवर उठले गट्टू. ऐकलात ना? छोटू हॅलो आणि यशच्या मावशीला एक रिक्वेस्ट आहे. मावशीसाठी एक विनंती आहे की नाव घेऊ शकता का आपण? एक नाव घ्यायचं आहे कारण ते मुंबईसाठी आलेलं आहे. खास मुंबईवरून आलेलं आहे. देवेश रावांचं नाव घ्यायचं आहे. मुंबईवरून आलेले आहेत ना. त्यांना माहित नाही गावची कशी टप्पूरी मावशी आहे ती. दिसतोय कोण मुंबईचा दिसतोय. घागरं थांबून घेते कसं त्याचं समाधान करते. काय हो मावशी बाटली तर बाटली हो अत्तरची बाटली. बाटली अत्तरची बाटली. नाव कसं? विवेश. बाटली अत्तरची बाटली आणि विनेश रावांची विवेश. बाटली अत्तरची बाटली आणि दिवेश रावांची मावशीला पार्लरला नेताना तिथं त्यांची फाटली. जमलं ना हो? बरोबर आहे ना? चला एक नाव घ्यायचं आहे शुभम. मावशी नाव घ्यायचं आहे शुभम सलूमवाला. हाय. देऊया. कोणाचं नाव? घेते. गुलाबाच्या फुलाचा हिरवा डेट. गुलाबाच्या फुलाचा हिरवा डेट आणि शुभम तुला सांगते खाली बंदरावर येऊन करपात मला भेट. मला सवय आहे. बघू हो उद्या परवा नमाला परत नक्की. ते म्हणजे माझं नाही चालवत नाही नाचवत नाही. चला पटापटा. झालं काय अगं पोरीनं तुम्ही दमलात आहे का? मग बसता का जरा थोडा वेळ? किती उभ्या राहणार? हे मिले वासाडे रस्ता सोडतात आहे का? आणि हे चित्र आज वाढत चालले. फक्त टोन उघड्या करून बघतात. असू दे मावती पलवाला तुला दाखवत बोलव. शांत बसा पोरीनं. नाही मी म्हणतो का मावती काय रे? त्याच्या झोपल्या जलती चालती. अरे काय त्या अरे बसले. काय आम्हाला माझी जबाबदारी आहे. त्या मुलीला मी घेऊन आले बाजाराला. काय पण उद्या तुझ्या चला
हा देऊ का थकला तर खूप मावशी तू का थांबली नाही ते बघ कृष्णदेवाने बोलायला गेलो बोल ते का थांबणार नाही रात्री आला बघ बोलवा हा. आणि तुमच्या बालवाडीतले खेळ झाले काय झाले आमचे अरे मेरा बालवाडीतल्या पोलांसारखं काय नाचत होतं अगदी आमचे बालपणीचे खेळ आहे. हा सगळ्यात त्याचा चमत्कार ऐकत तराम तुडून तुला पण लय खात नाही वाढलं आमचे काय एवढं वाढलं की मेरा दलो नको वाटलं लय खरंच अरे तू लवकर बोलाव कृष्णदेवानो थांबा लवकर याव गवळणी चालल्या बाजारी कृष्णदेवानो थांबा लवकर याव गवळणी चालल्या बाजारी वाले वाले अरे देव पण जवळच होतं बरं बोललो, चला पटापटा. बाकीच्या अंगामध्ये आम्हाला देवांची चरणी प्रणाम देवानो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गवळीनं आता मला थांबून ठेवलेलं कृष्णा आहे दिसतोय त्याच्या पुढची कामगिरी तुम्ही बघली आता पुढे कशी आल्या देवानो आम्हाला राधे मी श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे असतात मग कसे असतात श्रीकृष्ण भगवान पायी पद्म बेबी हिरा मस्तकी तुरा विठेवर विठ्ठल करत असतात असे असतात श्रीकृष्ण भगवान अगं राधे तुझे बोलणे अगदी खरोखर आहे पण त्यासाठी मला 8 रुपये धारण करावे लागतात जर की माझी माता जो माझे पिता जन्म झाला माझा बंदिशाळेला तो तुम्ही श्रीकृष्ण भगवान काय ग? श्रीकृष्ण भगवान आहे हो का आपण चला यांना शरण जाऊया आपल्या अवतारांची तेच सांगत आपल्या अवतारांची ओळख असावी ऐक राधे सांगितो तुला मी जन्माच्या खुणा सांगितो तुला मी जन्माच्या खुणा पटवून घेना बाजाराला जाण्याआधी ऐकून घेना सांगितो तुला मी जन्माच्या गुणा
चालले नक्की येऊ सात महिन्यांनी दिलेलं वचन ते या जन्मी तुला पूर्ण करावे लागेल राधे. शेवटाकडे होतोय. आपल्या समोर सादर होत आहे कौस राजाचा वध. असे का हो, कौस राजाचा वध. तनु महाकाळ, भाई महाकाळ यांच्याकडून राधेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच श्री संदेश डोंगरीकर यांच्याकडून साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच आमच्या नमन मंडळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. रसिका हो, आपल्या समोर सादर होत आहे कौस राजाचा वध. मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, अहो त्या मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, अहो त्या मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, आणि
आणि त्याचा पुत्र कंस सैतान, त्याचा पुत्र कंस सैतान, आणि त्याचा पुत्र माजला कंस सैतान, आणि त्याचा पुत्र माजला कंस सैतान. चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला. चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला. आवाज देवलच्या पाऱ्याला, देवलच्या पाऱ्याला, आवाज देवलेच्या पायाला, आवाज देवलेच्या पायाला. चालला हो मथुरे नगराला, चालला हो मथुरे नगराला, चालला हो मथुरे नगराला, चालला हो मथुरे नगराला. मथुरा नगराचा राजा उग्रसेन, त्याचाच पुत्र कंस म्हणतात मला. पण काय करावं, नित्य देवालय भरणारा मथुरेचा बाजार आज दुपारचे 12 वाजले बाजाराचा पत्ता नाही. नक्की काय कारण असावं? आलं लक्षात. माझी बहीण देवकी उपवास झाली, चांदात उकळला आणि सूर्यास मावळेला, असा देवकीला वसुदेव वर पाहिला. वसुदेव देवकीचं लग्न थाटामाटाने आणि आनंदाने मिरवणूक काढत असताना आकाशवाणी एकाएकी बोलती झाली. राजा कंस हे कैकोसे काय? अरे देवकीच्या पोटी 8वा होणारा पुत्र हा तुझा हाड वैरी आहे. हाड वैरी. हे ऐकताच, हे ऐकताच हातापायाची आग मस्तकाला लावली. त्या क्षणी वसुदेव देवकीला रथातून खेचून मानव शस्त्र ठेवलं. वसुदेव देवकी बोलती झाली, बंधू आम्हाला माफ कर. आमच्या पोटी होणारी अपत्य ही तुला आम्ही बहाल करू. हे ऐकून वसुदेव देवकीला 12 वर्ष बंदीशाळेत ठेवलं. देवकीची 6 बाळं शिळेवर राहून घराघरात. 7वी कन्या मात्र आकाश मार्गे. त्याच वेळी आकाशवाणी एकाएकी बोलती झाली. राजा कंसा देवकीचा 8वा पुत्र हा कोकणामध्ये दही दूध खाऊन आनंद. तोच तो काटा कृष्ण, त्याचाच हे काम असणार. कृष्ण मामा अरे किती नसतो मी बरोबर कसा दूध बंद केलास ना. हो कोकणातला नाही तू कोकणातच राहिलं पाहिजे. म्हणून दोन्ही मोठा घास घेऊ नको. मामा त्या पापाचा गळा आहे, शांत इथं गळाला आहे. ठीक आहे कृष्ण, होऊ दे.
बेटा रसिक हो, रसिक हो, एक महत्वाची बाब आहे लक्षात घ्या. नमन, या नमनासाठी कधीही जागा न राहिलेला माणूस आज हे नमन संपूर्ण आपल्या डोळ्यांनी संपूर्ण शेवटपर्यंत बघितलं आणि ते म्हणजे सन्माननीय भूषणदादा महाकाळ. भूषणदादा महाकाळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गीत झालं पाहिजे. नक्कीच तुमची ही फरमाईश आम्ही पूर्ण करत आहोत. असंच प्रेम आणि असाच आशीर्वाद आम्हा कलाकारांवरती राहू द्या. धन्यवाद. भूषणदादा. उगवला तारा तिमिर हरा, घरचा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, घरचा शिवाजी राजा. अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित सुवर्ण अलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री श्री
शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. आपण जी ही ललकारी ऐकली ते सन्माननीय राहुल दादा परमार कोल्हापूरहून आले, त्यांना खरंच धन्यवाद.